गोळीबार, हाणामाऱ्या तसेच इतर वादग्रस्त प्रकारांमुळे चर्चेत आलेल्या चोराखडी येथील महाकाली कला केंद्राला अखेर 14 एप्रिल रोजी प्रशासनानं सील ठोकले। न्यायालयाने आदेश देताच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कळंबच्या तहसीलदारांना तसे निर्देश दिले होते। पोलिसांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वार तसेच आतील खोल्यांना टाळे ठोकून ते सील बंद करण्यात आले। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकांचा टीव्ही। सोलापूर धुळे महामार्गावरील महाकाली कला केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। यापूर्वी गोळीबार तसेच हाणामारीची प्रकरणे घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। तसा अहवाल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। त्यानुसार परवानगी नाकारल्यानंतरही विभागीय आयुक्त तसेच खंडपीठात कला केंद्र चालकानं याचिका दाखल केली होती। यातच 2 दिवसांपूर्वी या कला केंद्रावर मोठा राडा झाला। कोयते तलवारी घेऊन टोळक्याने हल्ला चढवत 5 लाखांच्या ऐवजाची चोरी केली व 3 लाखांच्या ऐवजाचं नुकसान केल्याप्रकरणी येरमाळा ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता। ही प्रकरणे लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान न्यायालयातून केंद्र चालकाने आपली याचिका मागे घेतल्यामुळे प्रशासनाला कारवाईचा मार्ग मोकळा झालाय। न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कला केंद्रात सील ठोकण्याचे आदेश काढले। त्यानुसार मंगळवारी सकाळीच कळंबचे तहसीलदार व येरमाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत मुख्य प्रवेशद्वार व आतील खोल्यांना टाळे ठोकून ते सील बंद करण्यात आले। नेमकं प्रकरण काय होतं तर कला केंद्र चालक राजाभाऊ माळे यांनी कला केंद्र चालू करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता। मात्र त्या अर्जावर निर्णय होण्यापूर्वीच त्यांनी केंद्र सुरू केलं। नंतरच्या काळात केंद्राच्या परिसरात दखलपात्र गुन्हे घडले। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही हे कला केंद्र सुरूच ठेवल्याने अखेर त्यास सील ठोकण्याचे आदेश 13 एप्रिलला काढण्यात आले व 14 एप्रिलला त्याची अंमलबजावणी करण्यात आली। आळणी शिवारात असलेल्या पिंजरा कला केंद्रावर ही टांगती तलवार आहे। परवाना न घेताच इमारतीचं बांधकाम, महामार्ग प्राधिकरणाची ना हरकत व अन्य आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने पिंजरा कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्दची कार्यवाही सुरू आहे। या संदर्भात चालकांना नोटीस देऊन 16 एप्रिलच्या सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।